शुभ सकाळ मंडळी, मी दुष्यंत तांडेल तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या मी आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि मी चाललो आहे एक अशा मंदिराला भेट देण्यासाठी जो आहे सिन्नरमध्ये. आणि त्र्यंबकेश्वरपासून तो आहे 57 ते 60 किलोमीटर. गणपती बाप्पा मोरया, नमः पार्वती पदे, हर हर महादेव. आई एकविरा माऊली, तुझं लक्ष असू दे. आणि आज आहे आपल्या राईडचा हा 3रा दिवस. हा जो मंदिर आहे तो खूप पुरातन मंदिर आहे आणि हा महादेवाचं मंदिर आहे. हा मंदिर हेमाडपंथी या शैलीमधलं मंदिर आहे. आजचा वेदरसुद्धा मस्त आहे. काल मी जेव्हा त्र्यंबकेश्वरला पोहोचलो तेव्हा खूप पाऊस पडत होता आणि रूमचा पण तुम्हाला माहितीच आहे की भेटत रूम मला भेटत नव्हता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे पप्पांनी माझी काल ती व्हिडिओ बघितली जिथे माझा गोप्रोमध्ये खूप प्रॉब्लेम आला, बॅटरी इश्यू झाले. तर पप्पांनी मला संध्याकाळी नेक्स्ट डे फोन केला. बोलतात की तुला नवीन गोप्रो घ्यायचं तर घे, तिथूनच बोलतो, तुझी ट्रिप होऊन नको देऊ. असं काही नाही, मी जुगाड केलं आहे, एवढं काही नाही. कारण एवढीसाठी परत नवीन गोप्रो घ्यायचं मला खूप महागात पडेल गोप्रो घेण्यासाठी. कारण गोप्रो सध्या सस्ते नाही आहेत, 30,000 40,000 असे गोप्रो आहेत. परत त्याच्यासोबत त्याच्या ॲसेसरीज, बॅटरीज वगैरे घ्यायला लागणार. तर ठीक आहे, पण आत्ता जर मी कुठला कॅमेरा घेतला गोप्रोशिवाय तर मी DJIचं प्रेफर करेन. ॲक्शन प्रो वगैरे आहेत ते, कारण ॲक्शन प्रोचे खूप सिस्टम खूप चांगली आहे. म्हणजे माउंट्स वगैरे आहेत, ॲसेसरीज म्हणजे खूप मस्त आहेत. तर असं काही असेल तर माझा गोप्रो खराब झाला तर, पण नाही होणार गोप्रो खराब, फक्त बॅटरीचा इश्यू आहे. बॅटरी आपण नवीन घेऊ शकतो, तर एवढा काही खर्च करायची गरज नाही. आणि आपल्याकडे एक जुगाड पण आहे, विदाऊट बॅटरी आपण गोप्रोसुद्धा यूज करू शकतो. जिथे बॅटरी म्हणजे जिथे कधी गोप्रो खराब व्हायचे चान्सेसच नाही आहेत, तर एवढा आपल्याला खर्च करायची काही गरजच नाही आहे. आता तुम्ही हा जो माझ्या बाजूला बघतात आहेत डोंगर, तो आहे अंजनेरी पर्वत. तर अंजनेरी पर्वतावर आपल्या हनुमंतांचा जन्म झाला होता आणि तिथे एक तळं आहे जिथे त्यांचा पायाचं निशाण आहे. म्हणजे पायाचं निशाण उमटलं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की तिथूनच हनुमंतांनी आंबा खाण्यासाठी म्हणजे सूर्याला खाण्यासाठी उडी मारली होती, असं काही इथूनचा इतिहास आहे थोडाफार. तुम्ही इथे कधी गेला तर तुम्ही जाऊ शकतात. वरतीसुद्धा मंदिर आहे हनुमंताचं. तर कधी इथे त्र्यंबकेश्वरमध्ये आलात तर आवर्जून इकडे एकदा व्हिजिट करा. आणि वरतून दिसणारे व्ह्यू वगैरे खूप छान आहेत. आणि खालीसुद्धा इथे मंदिर आहे हनुमंताचं. जर तुम्हाला तिकडे जायचं जमलं नाही एवढं तर खालीच लेफ्ट साईडला सुद्धा एक मंदिर आहे, तर तिथे तुम्ही सुद्धा जाऊ शकता. गोंडेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये आहे. हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधले आहे. 125 फूट लांब, 95 फूट रुंद यामध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे. 5 मुख मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते. यातील गोंडेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवताची 4 उपदिशांना असणारे मंदिर म्हणजे पार्वती, गणेश, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. हा आहे पूर्वेकडे असलेला प्रवेशद्वार. इथे आपल्याला स्वर्गमंडप पाहायला मिळतो आणि वर आकाशाचा न्याहाळताना अनुभव खास आहे. त्याची थोडी पतझड झाली आहे, पण सौंदर्य अजूनही कायम आहे. येथून मंदिराकडे प्रवेश केल्यावर खूप सुंदर असे दृश्य पाहायला मिळतात. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असून अजून दक्षिण आणि उत्तरेलाही प्रवेशद्वार आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला नेहमी नंदी शिवलिंग सोबतच मंदिरात पाहायला भेटतो, पण इथे नंदीला स्वतंत्र जागा आहे आणि त्याची घुंटी आहे. जेव्हा सूर्य मध्यावर येतो तेव्हा उगवत्या सूर्याची किरणे थेट नंदीच्या घुंटीतून शिवलिंगावर अभिषेक करतात आणि ते क्षण
पाहण्यासारखे असतात. या संपूर्ण मंदिराची उभारणी हत्ती शिल्पामध्ये झाली आहे. जणू काही संपूर्ण मंदिर हत्तीने पाठीवर तोलून धरलाय असं आपल्याला पाहायला मिळते. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झोपवणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटातून मंदिरांचे देखणेपण अगदी उठावदार दिसते. साधारणतः 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेल्या दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोंडेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारणतः काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी वेसिक्युलर खडकापासून बनवलेले आहे. यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. वेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते, तरीही यावर अप्रतिम अशी कलाकृती केली आहे. या मंदिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यावर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. तिथे मगरीचे तोंड शिल्पलित केलेले आहे. बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड म्हणजेच गोमुख शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर पडते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते, परंतु हे गोमुख इसवी सन 13व्या शतकानंतर दिसू लागले. त्याआधी मकर प्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी मगरीचे गंगेचे असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकर मुख कोरलेले दिसते. चला मंडळी, अशा प्रकारे आपलं हे जे गोंडेश्वर मंदिर आहे ते एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता आपण निघूया त्र्यंबकला. आता त्र्यंबकला जाता तुमच्याशी थोडंफार बोलतो. आता ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. एकदा या टेम्पलला नक्की विजिट करा. कारण अजून मला तिथे ते सिक्युरिटी गार्ड होते ना, ते खूप काय सांगत होते, पण मला त्यांचा व्हिडिओ काढता आला नाही. ते सांगत होते की जर आपण पूर्वेवरून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून अशा साईडनी म्हणजे मंदिराच्या लांबून आपण जर त्या मंदिराकडे पाहिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये देवाची प्रतिमा दिसतात. म्हणजे विठ्ठलाचं, जगन्नाथाचं, म्हणजे असं ते सांगत होते मला. ते येण्यासाठी रोड्स खूप चांगले आहेत. म्हणजे मध्ये तुम्हाला सिटीमधून यावं लागतं. रोड्स थोडे आहेत आपण नंतर तुम्हाला पुढे जाऊन हायवे लागतो. तिथे
अंदाजेप्रमाणे 1500-2000 किलोमीटर तर माझे होतीलच आरामात. बाबा, इथे स्पीड ब्रेकर कोण ठेवतो यार? ते पण असं नाही की एकच स्पीड ब्रेकर आहे. एक स्पीड ब्रेकर असेल तर ठीक होतं, म्हणजे तिकडे 5-6 स्पीड ब्रेकर असतात. रात्री तर डेंजरच आहे. आणि ते पण असं नाही की नॉर्मल एकदम स्ट्रेट रोडवर स्पीड ब्रेकर ठेवतात. राईट टर्निंगला स्पीड ब्रेकर, तुम्ही कर्ववर स्पीड ब्रेकर ठेवतात. आता माझ्यासोबत एक प्रसंग घडला. तो असा की ब्रिजवरून जायचं होतं, पण मी ब्रिजच्या खालून सर्व्हिस रोडनी गेलो चुकून. पण ब्रिजवर एवढी गर्दी होती ना, म्हणजे एवढं ट्रॅफिक होतं ना ब्रिजवर की काय सांगू. तर मी लगेच निघून आलो. नंतर मी खालून वरती बघतोय तर पूर्णच्या पूर्ण जाम होतं ब्रिज. तर म्हणजे कधी कधी कसं असतं ना की आपल्यासोबत चुकीने काही गोष्टी घडतात, पण ते आपल्या चांगल्यासाठीच घडतात असं. कारण मी बोललो, जेव्हा मी सर्व्हिस रोडने घुसलो, मला शिट यार, हा पूर्ण ब्रिज आहे आणि मी पूर्ण खालून आलो आहे. तर आता मला खूप टाईम लागेल इथे, कारण सर्व्हिस रोडला जास्त करून ट्रॅफिक असतं. पण नाही, सर्व्हिस रोड पूर्ण खाली होता आणि ब्रिजवर पूर्णपणे जाम होता. तर मंडळी, आता आपण 10 मिनटातच त्र्यंबकेश्वरला पोहोचू. जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सध्या खूप भूक लागली आहे, म्हणून मी व्हिडिओ एंड करतो आहे. आणि चला मग भेटूया आता आपण उद्या.